रिटायरमेंट कथानकाचा 10वा भाग। राधाने वर पाहिलं। दीपा आणि दीपाचा नवरा दोघेही आले होते। आता कसे आहेत यशवंतराव? त्यांनी परत विचारलं। हो, बरे आहेत, राधाने तुटकच उत्तर दिलं। कुठे रूममध्ये आहेत का? नाही, ICU मध्ये आहेत, राधा अगदी नाईलाजाने बोलत होती। राधा, डॉक्टर काय म्हणाले? अजून रिपोर्ट यायचे आहेत का? दीपाने विचारलं। दीपाला जाणवलं राधा तिच्यावर नाराज आहे म्हणून नीट बोलत नाही, पण आता अजून तिच्याशी बोललो तर ती चिडेल म्हणून ती राधाच्या शेजारी येऊन बसली। तिचे मिस्टर राघव मी डॉक्टरांची गाठ घेतो म्हणाले व डॉक्टरांच्या केबिनकडे वळाले। राधाला कळत नव्हतं दीपाला यशवंतरावांना ॲडमिट केलेलं कुणी सांगितलं? आपण ह्या हॉस्पिटलमध्ये आहोत हे दीपाला कसं माहीत? आज तर दीपाची एनिव्हर्सरी, मग दोघेही इथे कसे? अनेक प्रश्न होते, पण आता यशवंतरावांची काळजी जास्त महत्त्वाची होती। राधा, तू थकल्यासारखी वाटतेस, मी चहा आणला आहे, गरमागरम चहा घे बरं वाटेल तुला, म्हणत तिने बॅगमधून थर्मास काढून कपमध्ये चहा ओतलाही। अगं नकोय मला चहा, मला शांत बसू दे पाहू। तुम्ही जा, सांगितलं ना इथून जा म्हणून। तेवढ्यात राघव आले आणि विषय तिथेच थांबला। बरोबर डॉक्टरही होते। राधाबाई, काही दिवस यशवंतरावांना ICU मध्ये अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, त्यांना मेंटली जास्त स्ट्रेस देऊ नका असं मी म्हणालो होतो। राधा खाली मान घालून उभी होती। राघव म्हणाले, राधाताई काळजी करू नका, यशवंतराव लवकरच बरे होतील। धन्यवाद डॉक्टर, आणि डॉक्टर निघून गेले। आता तुम्ही दोघेही घरी जा, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस, पार्टी आहे घरी, बरीच तयारी करायची असणार तुम्हाला, जा तुम्ही आता। राधाबाई, अहो लग्नाचे वाढदिवस दरवर्षी येतात, पुढचा करू की थाटात, तुमच्या दोघांच्या बरोबर। धन्यवाद राघव, तुम्ही आलात, मला खूप आधार वाटला, पण आमच्यासाठी तुम्ही तुमची एवढी मोठी पार्टी कॅन्सल करावी हे यशवंतरावांनाही कळालं तर खूप वाईट वाटेल त्यांना। प्लीज तुम्ही जा। दीपा बराच वेळ हे सगळं ऐकत होती। ती जरा रागातच बोलली, जा जा, काय ग राधा, तू स्वतःला कोण समजतेस? तुला सांगितलं ना पार्टी कॅन्सल झाली म्हणून, आणि तू आम्हाला विश तरी केलंस का? अगं बाई, खरंच की, सॉरी हा, अगं माझ्या लक्षातच आलं नाही। आणि राधाने तिला विश करण्यासाठी हात पुढे केला। अगं हात काय पुढे करतेस, मिठी मार, म्हणत दीपाने राधाला मिठी मारली। राधाचा जीव गुदमरत होता। नाईलाजाने तिने दीपाला विश केलं, राघवलाही केलं, पण दोघेही यशवंतराव नॉर्मल होईपर्यंत तिथून हलले नाहीत। दीपाला राधाची नाराजगी कळत होती, पण तरीही ती काही बोलली नाही। राघव थोड्या वेळाने काही हवं नको पाहत होते। राधाला अवघडल्यासारखं झालं होतं। आपल्यामुळे त्यांचा प्रोग्राम कॅन्सल झाला हेही गिल्ट होतंच। मनात ती स्वतःला दूषणं देत होती। आपले म्हणणाऱ्यांनी पाठ फिरवली, आणि आज दीपा, राघव तिची यशवंतरावांची काळजी वाहत होते, आणि आपण इतके कृतज्ञ कसे काय झालो? तिने दीपाकडे पाहिलं। ती मान मागे टाकून बसली होती। राघव दर अर्धा तासाने ICU मध्ये चक्कर मारून येत होते, राधाला दिलासा देत होते। कोण करतं कोणासाठी एवढं? असे 2-3 दिवस गेले। दीपा रोज तिचा यशवंतरावांचा चहा, नाश्ता, जेवण, यशवंतरावांचं पथ्याचं सगळं काही करून आणत होती। राघवही बरोबर असायचे। वरचेवर आणायची औषधांचे प्रिस्क्रिप्शन राघवच आणून द्यायचे।
आता यशवंतरावांना बरं वाटू लागलं आणि डॉक्टरांनी यशवंतरावांना घरी नेण्याची परमिशन दिली. हॉस्पिटलचं बिलही राघवनीच भरलं. दीपाला अजूनच अगदी शरमल्यासारखं झालं. घर म्हटल्याबरोबर राधाच्या मनात परत एकदा समस्यांनी घर केलं. आता पुढे काय करायचं? तेव्हा यशवंतरावांच्या तब्येतीमुळे टळलेली जप्ती आता थोपवणं शक्यच नाही. आता काय करायचं? कसं करायचं? यशवंतरावांना घेऊन कुठे जायचं? असा विचार करतच तिने आवरावर सुरू केली. दीपाला तिच्या मनातली वादळं कळत होती, पण जणू काही आपल्याला कळालंच नाही, आपल्याला काही माहीतच नाही अशा आविर्भावात तीही राधाची मदत करत होती. पुढील भाग लवकरच प्रस्तुत केला जाईल. ह्या कथानकाचे 9 भाग, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्ही नक्की पहा. धन्यवाद.